पुढची बातमी बीडमधून। बीडच्या वडवणीतील अनेक दुकानांमध्ये पाणी साचल्यानं नुकसान झालं। यात विशेषतः कृषी दुकानातील खतं आणि बियाणं पाण्यात भिजली, त्यामुळे दुकानदाराचा लाखो रुपयांचं नुकसान झालं। खरीप हंगामाच्या अनुषंगानं कृषी दुकानात मोठ्या प्रमाणात खतांचा साठा होता, परंतु पहिल्याच पावसात दुकानात पाणी आल्यानं प्रचंड नुकसान झालं। मोटार पंपाच्या सहाय्यानं दुकानातील पाणी बाहेर काढलं गेलं, तर दुसरीकडे तालुक्यातील बीड परळी महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरील पर्याय पूल वाहून गेला। परिणामी परळीच्या दिशेनं जाणारी वाहतूक वळवण्यात आली। सोलापूरच्या करमाळा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। पावसामुळे देवळाली आणि रोशेवाडी इथे घरांची पडझड झाली। काही घरांवरचे पत्रे उडून गेल्यानं संसार उघड्यावर पडला। देवळालीमध्ये पत्र्यावर ठेवलेला दगड पडून 2 महिला किरकोळ जखमी झाल्या। जळगाव जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसानं तडाखा दिला। या वादळी वाऱ्यानं मुक्ताईनगर तालुक्यात मोठं नुकसान झालं। शेकडो एकरवरील केळी पिकाचं नुकसान झालं। पीक जमीनदोस्त झालं, त्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या नुकसानाची पाहणी केली। हिंगोली जिल्ह्यात अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे जवळा पांचाळ गावाच्या शिवारात असलेल्या केळीच्या बागांचं अतोनात नुकसान झालं। केळीच्या बागांची काहीच दिवसांमध्ये विक्री होणार होती आणि त्यामधून शेतकऱ्याला आर्थिक मोबदला मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु शेतकऱ्यांच्या सर्व अपेक्षा भंग झाल्यानं शेतकरी हा मेटाकुटीला आला। शासनानं नुकसानाचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करू लागले। सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। अनेक ठिकाणी ऊसासह केळी आणि मका पीक आडवं झालं। केळीच्या बागेत झाडं उन्मळून पडले, तर ऊसाच्या शेतात पाणी हे शिरून राहिलंय। सांगली शहरासह मिरज, तासगाव, खानापूर या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।